हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे गुरुवार आणि उद्या म्हणजे 24 तारखेला आलेला आहे गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योग हा उद्या आलेला आहे। तर जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग जुळून येतो। म्हणजे चंद्र हा पुष्य नक्षत्रामध्ये असल्यावरती हा गुरुपुष्य अमृताचा योग येतो। या दिवशी नवीन घर घेणे, नवीन गाडी घेणे किंवा एखाद्या नवीन उद्योग व्यवसायाला सुरुवात केली जाते। तसेच या दिवशी सोनं चांदी खरेदी करण्याला अत्यंत खास विशेष महत्त्व दिलं जातं। हे सोनं चांदी जर आपण या दिवशी खरेदी केलं तर आपल्याला त्याचा अत्यंत लाभच लाभ मिळतो। म्हणजे या दिवशी घेतलेलं सोनं आपल्याला कधीही मोडण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ आपल्यावरती येत नाही। या उलट सोन्याला सोनं लागून आपली भरभराटी होऊ लागते। आणि हा असा गुरुपुष्य अमृत योग वर्षात अगदी 2 ते 4-5 वेळा आपल्याला येत असतो। 2 ते 3 वेळा किंवा 4 वेळा 5 वेळा असा हा योग येत असतो। त्यामुळे हा अत्यंत दुर्मिळ योग जो आहे तर तो मानला जातो। तसेच या दिवशी आपण जर महत्त्वाच्या कामाला सुरुवात केली तर त्या कामामध्ये आपल्याला यश हे हमखास मिळते। त्यामुळे बरेचसे जण या दिवशी आपल्या महत्त्वाच्या कामाला सुरुवात करत असतात आणि त्या कामामध्ये त्यांना यशाची प्राप्ती होतेच होते असा कित्येकांचा अनुभव आहे। त्याचबरोबर या दिवशी जमीन घेणे, गृहप्रवेश करणे किंवा इतर कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात केली जाते। त्यामुळे हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेवांची, माता लक्ष्मीची खास विशेष सेवा केली जाते। तसेच या दिवशी काही प्रभावशाली उपाय सेवा केल्याने आपल्याला त्याचा लाभ हा अधिक पटीने मिळत असतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक उंबराच्या पानांचा अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर गुरुवारी आपल्याला या झाडाचं एक पान आणायचं आहे आणि हे पान आणून त्याचा उपाय करायचा आहे। हे पान आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करेल आणि आपल्याला कोणताही शत्रू त्रास देणार नाही। आपल्या आयुष्यातील सर्व शत्रूंचा, संकटांचा नाश होऊन जाईल आणि आपली जर एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल आणि ती कितीही कष्ट, मेहनत, प्रयत्न करून जर पूर्ण होत नसेल तर नक्कीच पूर्ण होईल आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा होऊन ती सदा आपल्यावरती प्रसन्न होईल। तर हा गुरुपुष्य अमृताचा योग हा तब्बल 135 वर्षांनी जुळून आलेला आहे। तर हा गुरुपुष्य अमृताचा प्रारंभ हा 24 ऑक्टोबर गुरुवारला सकाळी 6:38 सुरू होणार असून 25 ऑक्टोबरला म्हणजे शुक्रवारी सकाळी 6:38 समाप्त होणार आहे। त्यामुळे आपण हा उंबराचं पान म्हणजे औदुंबराचं झाड, उंबराचं झाड, तर उंबराच्या पानांचा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे। कारण कधी कधी आपण भरपूर प्रमाणात कष्ट मेहनत करूनही आपली प्रगती होत नाही किंवा मनातील ज्या काही इच्छा असतात तर त्या देखील पूर्ण होत नाही। कारण आयुष्य म्हटल्यानंतर कष्ट मेहनत करणं तर भागच आहे, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून अशा विशिष्ट तिथीला सेवा उपाय केल्याने आपलं नशीब हे खरोखर चमकू लागतं। त्यामुळे आपली स्वप्न पुरे होऊ लागतात। त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव हा 100% येईल। कारण जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह जर कमकुवत असतात तेव्हा आपले कष्ट, मेहनत ही कमी पडते। आणि खरं तर तुम्ही हा गुरुपुष्य अमृत योगावरती हा एक उपाय करून बघितला तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये, कामामध्ये यशाची प्राप्ती ही होणारच आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल। कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की ती देवास्वरूप मानली जातात। त्यामध्ये एक झाड आहे ते म्हणजे उंबराचं झाड, औदुंबराचं झाड। कारण असं म्हटलं जातं की या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि या झाडांमध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवासस्थान असतं। या झाडाला पवित्र वृक्ष म्हटलं जातं। म्हणून औदुंबराची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली दत्तगुरूंनी साधना केली होती आणि या औदुंबराला कल्पवृक्ष या नावाने देखील ओळखलं जातं। भगवान प्रभू श्री हरी विष्णुदेवांनी याला आशीर्वाद दिला होता
की याला सदैव फळ येत राहील आणि जो कोणी या झाडांची मनोभावे पूजा करेल त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि या झाडांचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि झाडाची नित्य पूजा दर्शन केल्याने जन्मांजन्मीचे पाप हे नष्ट होऊन जाईल आणि इच्छित फलप्राप्ती त्या व्यक्तीला होत असते। इतकं सर्व गुणांनी संपन्न हे औदुंबराचं झाड आहे, तर या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते आणि जे कठीण आर्थिक समस्येत आहे, कठीण प्रसंगात आहे, त्यांनी आवर्जून प्रत्येक गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा। किमान 5 गुरुवार तरी करून बघा। आणि उद्या तर गुरुपुष्यामृत योग आलेला आहे, त्यामुळे हा उपाय करायला विशेष करून महत्त्व दिलं जातं। तर उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आता तो बघूया। 1 लोटा भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये दूध टाकायचं आहे, 1 चिमूटभर हळद टाकायची आहे, गुलाबाचं फूल तुमच्याकडे असेल तर गुलाबाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकायच्या आहे त्या पाण्यामध्येच। आणि आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती घ्यायची आहे, हळदी कुंकू फुलं आणि अक्षता अष्टगंध ह्या सर्व वस्तू आपल्याला एका ताटामध्ये घ्यायच्या आहे आणि हे ताट घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे। धूप दीप लावून तिथे गेल्यावरती धूप दीप लावून घ्यायचा। त्यानंतर हे पाणी आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं मंत्र म्हणत आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे झाडाला। त्यानंतर आपल्याला उंबराच्या झाडाला अष्टगंध लावून घ्यायचा सर्वात पहिले, त्यानंतर हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्या अखंड तांदूळावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे, 1 फूल ठेवायचं आहे आणि हळदी कुंकू टाकून अक्षदा बनवून घ्यायच्या आहे आपल्याला, जेणेकरून त्या लाल पिवळ्या होतील आणि त्या उंबराच्या झाडाला त्या अक्षदा अर्पण करायच्या आहे। त्यानंतर 1 फूल अर्पण करायचं आहे, पिवळं असेल तर पिवळं गुलाबाचं किंवा इतर कुठलंही। यानंतर आपल्याला उद्या गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे आपल्याला पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत आपल्याला 11 प्रदक्षिणा या औदुंबराच्या झाडाला घालायच्या आहे। त्यानंतर आपल्या या प्रदक्षिणा घालून झाल्यावरती नमस्कार करायचा आहे। त्यानंतर त्या झाडाला आपण माफी मागायची आहे। तर माफी कशी मागायची की मी दत्तप्रभू दत्तगुरु मी या सेवेसाठी या उपायासाठी मी तुमचं 1 पान तोडत आहे आणि मला त्याचा फायदा होऊ द्या, माझ्या उपायाचं किंवा सेवेचं फळ मला प्राप्त करून द्या, त्यासाठी मी हे तुमचं 1 पान घेत आहे असं म्हणून आपल्याला नमस्कार करून ते पान तोडायचं आहे आणि हे पान घरी आणायचं आहे। हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, देवासमोर आसन टाकून बसायचं आहे, देवासमोरही धूप दीप आपल्याला चालू ठेवायचं आहे। देवासमोर बसून आपल्याला हळद ओली करायची आणि हळद ओली करून एका काडीने त्या पानावरती आपल्या मनातील जी कोणती इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला लिहायची आहे। अगदी थोडक्यात लिहा। तुम्ही नोकरीसाठी करत असाल किंवा मुलांच्या भविष्यासाठी करत असाल, मुलांच्या प्रगतीसाठी करत असाल किंवा त्यांना अभ्यासामध्ये यश मिळावं त्यासाठी करत असाल किंवा पतीच्या भरभराटीसाठी करत असाल किंवा नोकरी प्राप्तीसाठी करत असाल, धनप्राप्तीसाठी करत असाल किंवा व्यवसायामध्ये आपली भरभराटी व्हावी, प्रगती व्हावी, अशा तुम्ही इच्छा घेऊ शकता। यानंतर या एका डिश मध्ये आपल्याला प्लेटमध्ये तांदूळ थोडे टाकून घ्यायचे आहे। त्या तांदूळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, त्यानंतर 1 फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हे औदुंबराचं उंबराचं पान ठेवून घ्यायचं आहे। परत त्या पानाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर नमस्कार करायचा आहे। आपली मनोमन इच्छा पूर्ण होण्यासाठी दत्तगुरूंना आणि भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे, विनवणी करायची आहे। त्यानंतर 1 वेळा आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे, 1 वेळा श्री सूक्त पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनाम हे थोडं कठीण आहे, संस्कृत मध्ये आहे, तर तुम्ही मोबाईल वरती लावा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी 108 वेळा ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे।
आणि ज्यांना वाचता येत असेल किंवा मोबाईलवरती शक्य असेल लावून ऐकणं तर आवर्जून लावा तुम्ही। आणि अशी ही आपल्याला सेवा करून घ्यायची आहे। त्यानंतर आता तुम्ही पान केव्हा आणणार केव्हा करणार, आता उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। फक्त आपल्याला 5च्या आत करून घ्यायचा आहे, जेणेकरून दिवस माळवण्याच्या अगोदर आणि तो उपाय केल्यानंतर ते पान 1 तास तरी आपल्या घरामध्ये देवघरामध्ये राहायला हवं। अशा पद्धतीने आता व्हिडिओ तुम्हाला कधी तुम्ही पाहाल ऐकाल तेव्हा तुम्हाला उपाय करायला समजेल त्यानुसार आहे। तर उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही केला तरीही चालेल, कारण उद्या संपूर्ण दिवसभर गुरुपुष्य अमृताचा योग आहे। त्यामुळे फक्त संध्याकाळच्या आत आपल्याला करायचं आहे। आपल्याला ही सेवा करून झाल्यावरती हे पान तिथे ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या आत हे पान आपल्याला उचलून घ्यायचं आहे नमस्कार करून, आणि त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे पान बांधायचं आहे। आणि आपण जे प्लेटमध्ये तांदूळ ठेवले होते तर त्या तांदूळातील आपल्याला अखंड तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही, अखंड 21 तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या कपड्यामध्ये ह्या दोन्ही वस्तू आपल्याला बांधायच्या आहे। यानंतर आपण ही पोटली तयार करायची आहे आणि परत आपण ज्या झाडाची पूजा केली होती, ज्या झाडाचं हे पान आणलं होतं त्याच झाडाखाली आपल्याला परत जायचं आहे आणि तिथे जाऊन बसायचं आहे। आणि आपल्या मनामध्ये काय त्या झाडाखाली गेल्यानंतर आपल्याला हे आपली बसायचं, आपल्याला नमस्कार करायचा, आपली इच्छा बोलायची, नमस्कार करायचा। आणि जे औदुंबराचं झाड आहे, उमराचं झाड आहे, तर एखाद्या फांदीला ही पोटली आपल्याला हे कापड बांधून द्यायचं आहे। बांधताना आपल्या मनामध्ये आपण जी एकच इच्छा घ्या आणि परत परत तीच व्यक्त करा, जास्त इच्छा घेऊ नका, किंवा किमान 1 ते 2 किंवा 3 यापेक्षा जास्त इच्छा घेऊ नका। शक्यतो एकच घ्या, ती लवकर पूर्ण होईल। परत एखाद्या वेळेस जर असा गुरुपुष्य अमृताचा योग आला तेव्हा परत तुम्ही हा उपाय आवर्जून करून बघा। ही बांधायची आहे पोटली, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात लावायचे आहे त्या उंबराच्या झाडाला आणि नमस्कार करायचा आहे आणि घरी परत यायचं आहे। आणि आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे, अगदी कळकळीने दत्तप्रभूंना सांगायचं आहे की तुम्ही माझ्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहे तर त्या लवकरात लवकर पुऱ्या करा आणि माझ्या आयुष्यातील जी काही दुःख आहे, संकटे आहे, तर ती लवकरात लवकर दूर करा, अशी प्रार्थना करायची आहे। परत आपल्याला 1 वेळा दिगंबरा दिगंबरा आपल्याला नामस्मरण करायचं आहे आणि माघारी घरी परत यायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।